घ्या क्वेश्चन काय आहे तो, इन ट्रँगल ABC किंवा विथ युजुअल नोटेशन्स शो दॅट C² मायनस A² प्लस B² इंटू tan A इक्वल टू A² माइनस B² प्लस C² इंटू tan B इक्वल टू B² माइनस C² प्लस A² इंटू tan C. या तिन्ही टर्म इक्वल आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. यासाठी प्रत्येकाची व्हॅल्यू फाइंड करावी लागणार आहे. एकाची व्हॅल्यू फाइंड करून सिमिलरली असं प्रत्येकाला नाही लिहिता येणार. tan A आहे, टॅनलाच आपण साइन अपॉन कॉस लिहिणार आहेत, म्हणजे यात साइन रूलचा वापर करावा लागणार आहे. इन ट्रँगल ABC बाय साइन रूल, साइन रूलनुसार साइन A अपॉन A इक्वल टू साइन B अपॉन B इक्वल टू साइन C अपॉन C इक्वल टू आपण K घेतो. यावरून साइन A ची व्हॅल्यू AK, साइन B ची व्हॅल्यू BK आणि साइन C ची व्हॅल्यू CK या व्हॅल्यूज आपल्याला यूज करता येतील. साइन A, साइन B आणि साइन C. त्यातली एक एक टर्म घ्यायची आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. फर्स्ट टर्म C² माइनस A² प्लस B² इंटू tan A इक्वल टू आपण लिहू शकतो C² माइनस A² प्लस B² इंटू tan A लाच आपण लिहिणार साइन A अपॉन कॉस A. बरोबर. इक्वल टू हा ब्रॅकेट तसाच ठेवा किंवा त्याला आपण B² प्लस C² मायनस A² असंही लिहू शकतो, क्रम बदलून फक्त, किंवा ॲज इट इज ठेवला, क्रम बदलता येतो एवढं फक्त लक्षात असेल तरी चालेल. C² मायनस A² प्लस B² इंटू, आता साइन A च्या जागी आपण साइन रूल वापरू शकतो AK, साइन A च्या जागी आपण लिहिणार AK डिवायडेड बाय कॉस A. कॉस A च्या जागी आपल्याला कोसाइन रूल वापरता येईल. कोसाइन रूलनुसार कॉस A ची व्हॅल्यू काय असते, B² प्लस C² माइनस A² अपॉन 2BC, कॉस A ची व्हॅल्यू. बरोबर. आता हा ब्रॅकेट आणि ही टर्म बघा सेम आहे का. B² प्लस C² मायनस A², B² प्लस C² मायनस A² आहे का सेम. म्हणजे हे कॅन्सल होतील दोन्ही.
एक न्यूमरेटरला एक डिनॉमिनेटरला आहे, हे कॅन्सल झाले. आणि हा जो 2BC आहे तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो. म्हणजे 2BC जर वरती गेला तर काय येईल न्यूमरेटरची टर्म, इक्वल टू 2ABCK. 2ABCK. ही झाली व्हॅल्यू कशाची, या टर्मची. C² मायनस A² प्लस B² इंटू tan A, या टर्मची व्हॅल्यू झाली 2ABCK. ओके. सिमिलरली असं लिहू जरी शकत नसलो आपण तरी सिमिलरली म्हणजे याच प्रकारे बाकी दोघांच्या पण व्हॅल्यू अशाच येणार आहेत 2ABCK. म्हणजे याला आपण इक्वेशन 2 नाव देऊन ठेवू. असंच सेकंड टर्मची व्हॅल्यू फाइंड करा, तेवढीच येणार. सेकंड टर्म काय, A² मायनस B² प्लस C² इंटू tan B. पैकी A² मायनस B² प्लस C² ॲज इट इज ठेवला. tan B याला आपण sin B अपॉन cos B असे लिहू शकतो. मग A² मायनस B² प्लस C² इंटू sin B ची व्हॅल्यू BK आणि cos B कोसाइन रूल नुसार A² प्लस C² मायनस B² अपॉन A² प्लस C² मायनस B² अपॉन 2AC. बरोबर. हे कॅन्सल झाले परत इथे. आणि हा 2AC न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल. तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय येणार, 2ABCK. दॅट इज इक्वेशन 3. ओके. आणि थर्ड वन याच प्रकारे. थर्ड टर्म काय, B² मायनस C² प्लस A² इंटू tan C इक्वल टू B² मायनस C² प्लस A² ॲज इट इज tan C म्हणजे sin C अपॉन cos C. B² मायनस C² प्लस A² इंटू sin C A² CK आणि cos C A² प्लस B² मायनस C² अपॉन 2AB. A² प्लस B² मायनस C² अपॉन 2AB. सेम वे ही टर्म कॅन्सल, 2AB न्यूमरेटरला गेला तर याची पण व्हॅल्यू काय येणार, 2ABCK. फ्रॉम इक्वेशन 2, 3 and 4 या तिन्ही इक्वेशनची राईट साइड सेम आहे. म्हणजे आपण परत हे लिहू शकतो, हे तिन्ही इक्वल. फ्रॉम इक्वेशन 2, 3 and 4 राईट साइड सेम आहे.
म्हणजे लेफ्ट साईड पण सेम. फायनल आन्सर हे लिहिता येईल. दॅट इज प्रूव्ड. ओके. नेक्स्ट वन. In triangle ABC, if a cos square c by 2 plus c cos square a by 2 equal to 3b upon 2, this is given, then prove that a, b, c are in arithmetic progression. A, B, C are in arithmetic progression हे प्रूव्ह करायचं आहे. गिव्हन आहे a cos square c by 2 plus c cos square a by 2 इक्वल टू 3b upon 2. आणि ए बी सी अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. ए बी सी अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत म्हणजेच 2b इक्वल टू a प्लस सी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. जर हे प्रूव्ह झालं तर आपण म्हणू शकतो देअरफॉर ए बी सी आर इन ए पी. सिंपल क्वेश्चन आहे हा. यामध्ये आपण डायरेक्ट हाफ अँगल फॉर्म्युला यूज करू शकतो कॉसचे. म्हणजे ए कॉन्स्टंट ॲज इट इज. कॉस सी बाय 2 चा हाफ अँगल फॉर्म्युला काय? कॉस सी बाय 2 चा हाफ अँगल फॉर्म्युला in terms of S, A, B and C. Root of S into S minus C upon A. Root of S into S minus C upon AB. पण इथे स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. म्हणजेच S into S minus C upon AB plus C into small c into cos square A by 2. cos square A by 2 म्हणजे cos A by 2 चा स्क्वेअर. तर cos A by 2 चा फॉर्म्युला root of S into S minus C upon BC. S into S minus A upon BC and equal to right side is 3b upon 2. हे गिवन आहे. फक्त हाफ अँगल फॉर्म्युले यूज केले. यामध्ये आता या ठिकाणचा हा ए ए कॅन्सल, सी सी कॅन्सल. पहिल्या टर्मचा डिनॉमिनेटर राहिला बी आणि दुसऱ्या टर्मचा डिनॉमिनेटर पण राहिला बी. थ्रूआउट बी न मल्टिप्लाय करता येईल आणि 2 पण मल्टिप्लाय करता येईल थ्रूआउट. किंवा असंही कॉमन आपल्याला घ्यायचेच आहेत. तर लेफ्ट साईडच्या दोन्ही टर्ममधून एस अपॉन बी कॉमन येतोय. मग एस अपॉन बी आपण कॉमन घेतला तर ब्रॅकेटला काय राहील? पहिली टर्म एस मायनस सी प्लस दुसरी टर्म एस मायनस ए.
हा एस मायनस सी प्लस एस मायनस ए, एस अपॉन बी कॉमन घेतला, इक्वल टू 3b अपॉन 2. ओके. आता यामध्ये हा 2 लेफ्ट साईडला मल्टिप्लाय घ्या एसला, आणि बी राईट साईडला मल्टिप्लाय घ्या, म्हणजे 2s इन ब्रॅकेट, ब्रॅकेटमध्ये पण एस प्लस एस म्हणजे 2s मायनस ए मायनस सी, आणि इक्वल टू येईल 3b स्क्वेअर. 2s मायनस ए मायनस सी. नाव इन ट्रँगल 2s म्हणजेच ए प्लस बी प्लस सी असतो, बरोबर आहे. 2s म्हणजेच ए प्लस बी प्लस सी. आपण हा बाहेरचा 2s सध्या तसाच ठेवू, ब्रॅकेटमध्ये जो 2s आहे त्याला ए प्लस बी प्लस सी असं लिहू, मायनस ए मायनस सी इक्वल टू आला 3b स्क्वेअर. ओके. जस्ट अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन आहे. ए कॅन्सल सी कॅन्सल, म्हणजे लेफ्ट साईडला शिल्लक राहिला 2s इंटू बी, आणि राईट साईडला 3b स्क्वेअर. दोन्ही साईडचा एक बी कॅन्सल होईल. हा जर बी आपण डिवाइड घेतला पलीकडे तर एक बी कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे 2s इक्वल टू 3b शिल्लक राहील. आता ह्या 2sच्या जागी आपण पुन्हा ए प्लस बी प्लस सी लिहू, म्हणजे ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 3b. हा बी पलीकडे घ्या, मायनस होईल, मायनस घेतला तर ए प्लस सी इक्वल टू 3b मायनस बी म्हणजे 2b, म्हणजेच 2b इक्वल टू ए प्लस सी. सो ए बी सी आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके. लाईकवाईज हाफ अँगल्सचे फॉर्म्युले यूज करून आपण याला इझिली प्रूव्ह करू शकतो. यालाच अल्टरनेटिव्हली आपण आणखी एका प्रकारे पण जाऊ शकतो, और टर्म आपल्याला दिलेली आहे ए कॉस स्क्वेअर सी बाय 2 प्लस सी कॉस स्क्वेअर ए बाय 2 इक्वल टू 3b अपॉन 2. याला आपण काय करू, फक्त थ्रू आउट 2 न मल्टिप्लाय करू, म्हणजे हा जो 2 आहे तो लेफ्ट साईडला मल्टिप्लाय करू प्रत्येकाला, म्हणजे टर्म अशी लिहिता येईल ए इंटू 2 कॉस स्क्वेअर सी बाय 2 प्लस सी इंटू 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2 इक्वल टू 3b. तर इथे हाफ अँगल फॉर्म्युले वापरायचे, पण ट्रिग्नोमॅट्री मधले, प्रॉपर्टीज ऑफ ट्रँगल मधले नाही, ट्रिग्नोमॅट्री मधले हाफ अँगल फॉर्म्युले. 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, फॉर्म्युला काय असतो, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे 1 प्लस कॉस थिटा. 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 1 प्लस कॉस थिटा, म्हणजेच ए इंटू त्या 2 कॉस स्क्वेअर सी बाय 2 ला आपण 1 प्लस कॉस सी असे लिहू शकतो.
आणि सी इंटू ब्रॅकेट 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2ला 1 प्लस कॉस ए असं लिहिता येईल इक्वल टू 3b. यातला ए ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय, सी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय, काय येईल ए प्लस ए कॉस सी आणि प्लस सी प्लस सी कॉस ए इक्वल टू 3b. यात आपण हा स्मॉल ए आणि स्मॉल सी हे दोन्ही पण आधी लिहून ठेवले ॲज इट इज. ए कॉस सी प्लस सी कॉस ए कॉस सी प्लस सी कॉस ए. कुठला रूल आणि काय व्हॅल्यू? काय व्हॅल्यू येईल त्याची? ए कॉस सी प्लस सी कॉस ए याची व्हॅल्यू काय? येस, प्लस बी बाय प्रोजेक्शन रूल आणि इक्वल टू 3b तसाच. प्रोजेक्शन रूलनुसार ए कॉस सी प्लस सी कॉस ए याची व्हॅल्यू असेल बी. प्रोजेक्शन रूल वापरला आणि आता हा बी पलीकडे घेतला तर ए प्लस सी इक्वल टू येईल 2b. म्हणजे या प्रकारेही सॉल्व करता येईल आणि या प्रकारे पण. ओके, so next section is the inverse trigonometric functions. Inverse trigonometric functions. तर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे काय? हे ट्रिग्नोमेट्रिक रेशो नाही आहेत, तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत. फरक लक्षात घ्या. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा हे ट्रिग्नोमेट्रिक रेशो म्हणू शकतो आपण त्यांना. सर्क्युलर फॉर्ममध्ये तेही फंक्शनच असतात, पण इन्व्हर्स फॉर्ममधले जे असतात ते ट्रिग्नोमेट्रिक रेशो नसतात, तर ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. देर आर 6 इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. That is sin inverse x, cos inverse x, tan inverse x, sec inverse x, cosec inverse x आणि cot inverse x. These are 6 डिफरंट इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. त्यांचं नावच इन्व्हर्स आहे, म्हणजे ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या अपोजिट काम करणार, रिव्हर्स काम करणार. जसं स्क्वेअरच्या अपोजिट स्क्वेअर रूट, क्यूबच्या अपोजिट क्यूब रूट, तसं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे हे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. इव्हन याचं वर्किंग रूल सुद्धा सिमिलर टू दॅट स्क्वेअर रूट अँड क्यूब रूट असाच राहतो. एखाद्या संख्येचा जर आपला स्क्वेअर करायचा सांगितला, स्क्वेअर म्हणजे आपण डिफाईन करतो त्याच संख्येनं त्या संख्येला मल्टिप्लाय करणे. क्यूब म्हणजे
त्या संख्येनं त्याच संख्येला 3 वेळा मल्टिप्लाय करणे. तसं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये पण आपल्याकडं साइन थिटा इन राईट अँगल ट्रँगल अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस किंवा इन सर्क्युलर फॉर्म y अपॉन r ह्या डेफिनेशन्स आहेत. बट व्हॉट अबाउट इनव्हर्स? इनव्हर्ससाठी आपला थिंकिंग सुद्धा रिव्हर्स करावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला जर 2 चा स्क्वेअर विचारला तर आपण 2 मल्टिप्लाइड बाय 2 इक्वल टू 4 असं फाइंड करू शकतो. पण आपला जर 4 चं स्क्वेअर रूट विचारलं तर 4 चं स्क्वेअर रूट काय? 4 चं स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट ऑफ 4 2. काय कारण त्याला? तर 2 चा स्क्वेअर 4 असतो म्हणून 4 चं स्क्वेअर रूट 2 येतं. बरोबर आहे. अशाच प्रकारे फाईंड लक्षात ठेवतो आपण. 2 चा स्क्वेअर 4 येतो म्हणून 4 चं स्क्वेअर रूट 2 येतं. -2 पण असू शकतं प्लस ऑर -2 कारण -2 चाही स्क्वेअर 4च येतो. त्यामुळे 4 चं स्क्वेअर रूट +2 असेल किंवा -2 असेल. 9 चं स्क्वेअर रूट प्लस ऑर -3 का? कारण 3 चा स्क्वेअर 9 येतो, -3 चा पण स्क्वेअर 9 येतो म्हणून 9 चं स्क्वेअर रूट 3 आहे. 125 चं क्यूब रूट किती? 5. प्लस और माइनस 5. क्यूब रूट कुठे प्लस ऑर मायनस असते रे? क्यूब रूट असतं का प्लस ऑर मायनस? 125 चं क्यूब रूट फक्त 5च, कारण 5 चा क्यूब 125 येतो आणि -5 चा क्यूब -125 येतो. बरोबर आहे. 5 चा क्यूब 125 येतो म्हणून 125 चं क्यूब रूट 5 येतं. यासाठी आपण जे रिव्हर्स थिंकिंग करतो, अपोजिट थिंकिंग करतो, तसंच रिव्हर्स थिंकिंग या इन्व्हर्स फंक्शन्ससाठी करायचं आहे. म्हणजे काय? तर हे इन्व्हर्स फंक्शन डिफाईन कसे होतात? समजा y इक्वल टू जर साइन x असेल तर x इक्वल टू होतो साइन इन्व्हर्स ऑफ y. y इक्वल टू जर साइन x असेल तर x इक्वल टू काय होतो? साइन इन्व्हर्स y. किंवा जर x इक्वल टू साइन y असेल तर y इक्वल टू काय होतो? साइन इन्व्हर्स x. x इक्वल टू जर साइन y हे फंक्शन आहे तर त्याचं इन्व्हर्स फंक्शन y इक्वल टू साइन इन्व्हर्स x. व्हॅल्यूसाठी याचा काय यूज? समजा आपल्याला टर्म f ऑफ x, yलाच आपण f ऑफ x लिहितो फंक्शन. f ऑफ x हे फंक्शन आहे साइन इन्व्हर्स x. आता समजा आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे साइन इन्व्हर्स 1/2. साइन इन्व्हर्स 1/2 काय होणार? साइन इन्व्हर्स 1/2 काय होणार? π/6 और 30 डिग्री. का? कारण साइन 30 ची किंमत 1/2 असते. अपोजिट वर्किंग. साइन π/6 इक्वल टू काय असतो? साइन π/6 इक्वल टू 1/2
म्हणून साइन इनव्हर्स 1/2 इक्वल टू काय येणार π/6 30 डिग्री. त्यानंतर साइन 60 ची किंमत साइन π/3 ची किंमत किती? साइन 60 साइन π/3 येतं √3/2 म्हणजेच साइन इनव्हर्स √3/2 त्याची किंमत किती येणार π/3. त्यानंतर टॅन इनव्हर्स 1 ची किंमत काय येईल मग 45 किंवा π/4. का? कारण टॅन π/4 ची किंमत 1 असते. बरोबर आहे. टॅन π/4 ची किंमत 1 असते म्हणून टॅन इनव्हर्स 1 ची किंमत π/4. मग कॉस इनव्हर्स 1 किती? कॉस इनव्हर्स 1 0 कारण कॉस 0 ची किंमत 1 असते. कॉस 0 ची व्हॅल्यू 1 येते म्हणून कॉस इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू 0. मग साइन इनव्हर्स 1 किती? साइन इनव्हर्स 1 90. साइन इनव्हर्स 1 90 डिग्री किंवा π/2. का? कारण साइन π/2 ची व्हॅल्यू 1 असते. साइन 90 साइन π/2 ची व्हॅल्यू 1 असते म्हणून साइन इनव्हर्स 1 ची किंमत π/2. म्हणजे इनव्हर्स फंक्शनच्या व्हॅल्यूज फाइंड करत असताना आपल्याला आधी सरळ मधल्या व्हॅल्यू तर क्लिअर पाहिजेत परफेक्ट. जे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत त्यांच्याबद्दल या प्रकारे आपण सांगू शकतो. स्टँडर्ड जर नसेल समजा टॅन इनव्हर्स 3/4 विचारला आपल्याला तर नाही आहे स्टँडर्ड व्हॅल्यू मग तो तसाच राहील. ओके. टॅन इनव्हर्स 3/4 टॅन इनव्हर्स √3 विचारलं 5/3. टॅन इनव्हर्स √3 π/3 कारण टॅन π/3 टॅन 60 ची व्हॅल्यू √3 असते म्हणून टॅन इनव्हर्स √3 ची व्हॅल्यू π/3 येते. ओके. लाईकवाईज इनव्हर्स फंक्शन आपण डिफाईन किंवा डिस्क्राईब करू शकतो. पण ज्या ज्या ठिकाणी इनव्हर्स फंक्शन येतं फंक्शन आला की त्याच्यामध्ये डोमेन रेंज म्हणजे ते फंक्शन कुठल्या व्हॅल्यूसाठी एक्झिस्ट होतं कोणकोणत्या व्हॅल्यूज त्यामध्ये अवेलेबल होतात. जसं समजा साइन इनव्हर्स 1/2 ची व्हॅल्यू आपण π/6 लिहिली 30 लिहिली. का? कारण साइन 30 1/2 असतो. साइन 30 1/2 असतो पण साइन 150 सुद्धा 1/2 असतो. आपला माहित आहे आपण प्रिन्सिपल सोल्युशन्स मध्ये पाहिलंय एकापेक्षा जास्त व्हॅल्यू येऊ शकतात. जनरल सोल्युशन मध्ये पाहिलंय n नंबर ऑफ व्हॅल्यूज येऊ शकतात. म्हणजे साइन इनव्हर्स 1/2 ची व्हॅल्यू 30च का 150 पण घेता येईल की. बरोबर आहे. यामुळं यामध्ये या फंक्शन्सचे डोमेन आणि रेंज. डोमेन रेंज म्हणजे ज्या व्हॅल्यूजसाठी ते फंक्शन एक्झिस्ट होतं अशा एक्सच्या व्हॅल्यूजचा सेट म्हणजे डोमेन.
डोमेन ऑफ द फंक्शन म्हणजे एक्सच्या ज्या व्हॅल्यूजसाठी ते फंक्शन एक्झिस्ट होतं त्या व्हॅल्यूजचा सेट. आणि रेंज, इथे आपला रेंज जास्त महत्वाची आहे. ज्या इंटरवलमध्ये या फंक्शनची व्हॅल्यू येते ती इंटरवल म्हणजे रेंज. डोमेन म्हणजे एक्सच्या ज्या व्हॅल्यूसाठी ते फंक्शन एक्झिस्ट होतं त्या व्हॅल्यूजचा सेट म्हणजे डोमेन. आणि रेंज म्हणजे काय, तर डोमेन मधल्या एक्सच्या किमती टाकल्यानंतर फंक्शनची व्हॅल्यू ज्या इंटरवलमध्ये येते ती इंटरवल म्हणजे त्याची रेंज. कारण या इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्सच्या व्हॅल्यूज फाइंड करत असताना इथेही प्रिन्सिपल व्हॅल्यूजला इम्पॉर्टन्स आहे. पहा, साइन इन्व्हर्स 1/2 म्हटलं प्रत्येकाला 30 डिग्री आठवतो पटकन, 150 नाही. साइन इन्व्हर्स √3/2 म्हटलं 60 आठवला, 120 नाही. टॅन इन्व्हर्स 1 म्हटलं की 45 आठवला, 135 किंवा 225 नाही आठवले. त्याच्यासाठी येतात त्याच्या व्हॅल्यू. 225 साठी पण येते 1च, 135 साठी -1 येते. पण इथं महत्वाचं आहेत त्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज. आता फरक आहे प्रिन्सिपल सोल्युशन्समध्ये आणि प्रिन्सिपल व्हॅल्यूजमध्ये. इनिशियली ट्रिग्नोमॅट्रिक इक्वेशनमध्ये तिथं इक्वेशन होते, इथं फंक्शन आहेत. फरक लक्षात घ्या. हे फंक्शन आहे साइन इन्व्हर्स एक्स, एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन इन्व्हर्स एक्स, हे फंक्शन आहे. आणि तिथं इक्वेशन असायचे, वेगवेगळे रिलेशन्स असायचे. ट्रिग्नोमॅट्रिक इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शनची प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय, दोन्हीत फरक आहे. एक्झाम मध्ये आता ज्यावेळेस एकत्रितपणे सगळे क्वेश्चन येतात तिथं सगळी गडबड होऊन जाते. प्रिन्सिपल सोल्युशन कुठं, प्रिन्सिपल व्हॅल्यू कुठं, दोन्हीतला फरक केअरफुली लक्षात घ्या. आता इन केस ऑफ ट्रिग्नोमॅट्रिक इक्वेशन्स, ट्रिग्नोमॅट्रिक इक्वेशन्स याच्यामध्ये असतं प्रिन्सिपल सोल्युशन आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन याच्यामध्ये असते प्रिन्सिपल व्हॅल्यू. प्रिन्सिपल सोल्युशन, प्रिन्सिपल व्हॅल्यू. ट्रिग्नोमॅट्रिक इक्वेशन मध्ये काय असतं, प्रिन्सिपल सोल्युशन. आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन मध्ये काय असते, प्रिन्सिपल व्हॅल्यू. त्या फंक्शनची व्हॅल्यू, इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू. त्या दोन्हीत फरक काय, प्रिन्सिपल सोल्युशन मीन्स व्हॉट, solution of equation that lies in interval 0 to 2 pi. दिलेल्या ट्रिग्नोमॅट्रिक इक्वेशनचं जे सोल्युशन 0 पासून 2 पाय पर्यंतच असेल त्या सोल्युशनला म्हणायचं प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, हे ट्रिग्नोमॅट्रिक इक्वेशनचा भाग होता. आता प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय, ए व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्स
ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे इक्वेशनचं सोल्युशन आहे आणि ही इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू आहे दॅट लाईज इन द रेंज, किंवा त्यालाच म्हटलं जातं प्रिन्सिपल व्हॅल्यू branch. A value of inverse trigonometric function that lies in the range of that function. ज्या इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायची आहे त्याच्या रेंजमध्ये असणारी व्हॅल्यू. साइन इन्व्हर्स एक्स याची जर प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची आहे तर त्याच्या रेंजमध्ये बघायचं. कॉस इन्व्हर्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर कॉस इन्व्हर्सची रेंज महत्वाची, कारण रेंज ही प्रत्येक इन्व्हर्स फंक्शनची डिफरंट आहे. हा फरक आहे प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये. प्रिन्सिपल सोल्युशन 0 to 2π ही एकच इंटरवल. जे सगळे सोल्युशन या इंटरवल मध्ये असतील ते सगळे सोल्युशन म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन. पण प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजे अशी व्हॅल्यू की जी त्याच्या रेंज मध्ये असेल. कुणाच्या? त्या इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या. यासाठी प्रत्येक इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे रेंज काय आहे हे आपल्याला माहिती करणं गरजेचं असतं. म्हणजे आधी प्रत्येकाची आपल्याला रेंज पाहायची, अशी व्हॅल्यू घ्यायची की जी त्याच्या रेंजमध्ये आहे. A value of inverse trigonometric function that lies in the range of that function. आता हे रेंज कशा आहेत? प्रत्येक इन्व्हर्स फंक्शनची रेंज डिफरंट आहे. प्रत्येक इन्व्हर्स फंक्शनची रेंज डिफरंट आहे. ती कशा प्रकारे आहे? समजा आपण त्याचा एक टेबल तयार करू. फंक्शन, डोमेन आणि रेंज. इथे आहे सपोज ते फंक्शन, डोमेन आणि रेंज. प्रिन्सिपल व्हॅल्यूसाठी आपल्याला फक्त रेंजच महत्वाची, पण डोमेन सुद्धा माहिती असू द्या. कारण आपल्याला फंक्शन्स या सेक्शनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स यांच्या डोमेन्सची पण आवश्यकता बसणार आहे त्यातल्या काही क्वेश्चन्ससाठी. आता फंक्शन्स कोणकोणते? साइन इन्व्हर्स एक्स,
cos inverse x tan inverse x sec inverse x cosec inverse x आणि cot inverse x. These are the 6 different functions for which we have to represent the domain and range of each one. आता या प्रत्येकाची आपल्याला डोमेन आणि रेंज डिटरमाइन करायची आहे. ॲट प्रेझेंट फंक्शन्स या सेक्शनमधून जर काही जणांना डोमेन म्हणजे काय, रेंज म्हणजे काय हे क्लिअर नसेल तर सध्या तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कुठल्या फंक्शनची रेंज काय. ओके, डोमेन म्हणजे एक्सच्या अशा व्हॅल्यूजचा सेट की ज्या व्हॅल्यूजसाठी ते फंक्शन एक्झिस्ट होतं. मग हे साइन इनवर्स एक्स हे एक्झिस्ट होतं फक्त -1 to 1 या डोमेनवरती. आता इथे जे डोमेन आहेत तेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या रेंज आहेत. इथे जे डोमेन आहेत तेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या रेंज आहेत. आपल्याला माहित आहे साइन थिटा आणि कॉस थिटा याची व्हॅल्यू नेहमीच -1 आणि 1च्या मध्ये येते. म्हणजे आपल्याला साइन इनव्हर्स 2 याची व्हॅल्यू फाइंड करता येईल का? नाही येणार. हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपण इथे इन्व्हर्स फंक्शन मध्ये 2 लिहू शकत नाही. साइन इन्व्हर्सच्या समोर -1 ते 1च्या मधलीच व्हॅल्यू यायला पाहिजे तरच व्हॅल्यू सांगता येईल. त्याला म्हणायचं डोमेन थोडक्यात. कारण साइन थिटाची व्हॅल्यू कधीच 1 पेक्षा मोठी येत नाही आणि -1 पेक्षा लहान येत नाही. मग साइन थिटाची रेंज -1 to 1 आहे म्हणून साइन इनव्हर्स एक्सचा डोमेन -1 to 1 आहे. जसं आपण टॅन इनव्हर्स 2 जरी स्टँडर्ड नसला तर व्हॅल्यू लिहू शकतो, पण साइन इनव्हर्स 2 ची व्हॅल्यू नाही काढता येणार. कारण 2 ही व्हॅल्यू साइनच्या कुठल्याच अँगलसाठी कधीच येऊ शकत नाही आणि त्यामुळं 2 ही व्हॅल्यू त्याच्या डोमेनमध्येच येत नाही. जर डोमेनमध्येच नाही आली तर साइन इनव्हर्स या फंक्शनची प्रिन्सिपल व्हॅल्यू काढता येणार नाही. ओके, मग या इनव्हर्स फंक्शनची साइन इनव्हर्स एक्स या फंक्शनची रेंज काय असते? सो इट इज -π/2 to π/2 close the interval. -π/2 to π/2 क्लोज इंटरवल. कारण साइन 90 ची किंमत 1 असते, साइन π/2 ची व्हॅल्यू 1, साइन -π/2 ची व्हॅल्यू -1 आणि त्यामुळे साइन इनव्हर्स फंक्शनची रेंज -π/2 to π/2 येते. ही जी रेंज आहे ती रेंज म्हणजेच त्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. रेंजलाच काय म्हटलं जातं? प्रिन्सिपल व्हॅल्यू
ब्रँच. त्यामुळे साइन इनव्हर्स एक्स याची प्रिन्सिपल व्हॅल्यू लिहित असताना ती व्हॅल्यू या इंटरवलमध्ये आहे की नाही ते चेक करायचं. जसं आपण प्रिन्सिपल सोल्युशनला पाहायचो की 0 to 2π मधलीच व्हॅल्यू लिहायचो, तसं इथं प्रत्येकासाठी वेगळी रेंज आहे, प्रत्येकासाठी वेगळी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आहे. साइन इनव्हर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ही लक्षात पाहिजे आपल्या डायरेक्ट. ओके. कॉस इनव्हर्स एक्स याचाही डोमेन तोच आहे -1 to 1, कारण कॉस थिटा याही फंक्शनची व्हॅल्यू -1 आणि 1च्या मध्येच येते, म्हणून इनव्हर्स फंक्शनचा हा डोमेन आहे. त्याची रेंज काय? 0 to π. स्क्वेअर ब्रॅकेट 0 to π. त्यानंतर टॅन इनव्हर्स एक्स याचा मात्र डोमेन असतो ऑल रियल व्हॅल्यूज. आता हे तुम्हाला टेबल लक्षातच ठेवायचं आहे, कारण टॅन थिटाची व्हॅल्यू -∞ to ∞ येते, म्हणजे ऑल रियल व्हॅल्यूज. म्हणून टॅन इनव्हर्सच्या समोर कोणताही रियल नंबर चालतो. टॅन इनव्हर्स 2, टॅन इनव्हर्स 3, टॅन इनव्हर्स -5 कोणीही चालतं, त्याला स्टँडर्ड नसेल हरकत नाही, पण टॅन इनव्हर्सच्या समोर कुठलीही रियल नंबर ही व्हॅल्यू येऊ शकते. पण त्या टॅन इनव्हर्सची रेंज काय? -π/2 to π/2. इट इज ऑल्सो -π/2 to π/2, बट ओपन इंटरवल. इट इज नॉट क्लोज्ड इंटरवल, इट इज ओपन इंटरवल. काय फरक असतो क्लोज्ड आणि ओपन इंटरवल मध्ये? क्लोज्ड इंटरवल म्हणजे ऑल रियल व्हॅल्यूज बिटवीन -π/2 to π/2 including -π/2 and π/2. All real values between -π/2 to π/2 including -π/2 and π/2. म्हणजे यात काय होतं, मधल्या तर सगळ्या व्हॅल्यू येतात, पण एक्स्ट्रीम वाले पण येतात. पण ओपन इंटरवल मध्ये काय होतं, ऑल रियल व्हॅल्यूज बिटवीन -π/2 to π/2 एक्सक्लुडिंग -π/2 अँड π/2, म्हणजे एक्स्ट्रीमच्या व्हॅल्यू येत नाहीत. म्हणजे थोडक्यात क्लोज इंटरवल म्हणजे अशी 3 ≤ x ≤ 7 असं जर म्हटलं, आणि हे नॅचरल नंबर आहेत म्हटलं. आता रिअल नंबरकडे जाऊ नंतर. या इंटरवल म्हणजे रिअल नंबर घ्यायचे असतात, पण रिअल नंबर म्हटलं की आधीच डोक्याला ताप आपल्या. त्यापेक्षा नॅचरल नंबरनी सांगा. 3 ≤ x ≤ 7 यात कोणकोणत्या संख्या येतील? 1 ते 7 सगळ्या 3 7 धरून 3, 4, 5, 6, 7 नॅचरल नंबर म्हटलं आपण, म्हणजे 3 येणार, कारण इथं इक्वलचं चिन्ह लिहिलं आहे. 3 पेक्षा मोठे म्हणजे 4, 5, 6 आणि 7 कुठपर्यंत येणार? म्हणजे यात 3 आणि 7 इन्क्लूड होणार. तो अर्थ आहे क्लोज इंटरवलचा. आणि ओपन इंटरवल म्हणजे काय? 3 x < 7. तर यात कोणकोणत्या संख्या येणार नॅचरल नंबर? 4, 5, 6. 3 येणार का त्यात? नाही. 7 येणार का? नाही. त्याला म्हणायचं ओपन इंटरवल. क्लिअर? क्लोज इंटरवल, ओपन इंटरवल. ओके.
म्हणजे यात एक्स्ट्रीम व्हॅल्यू येत नाहीत. फक्त फरक हा की इथं आपण नॅचरल नंबर विचारात घेतले, या सगळ्या इंटरवलमध्ये रिअल नंबर विचारात घ्यायचे, ऑल रिअल व्हॅल्यूज. त्यानंतर सेक इनव्हर्स एक्स, जसा साइन इनव्हर्स एक्स आणि कॉस इनव्हर्स एक्सचा डोमेन सेम आहे, तसा सेक इनव्हर्स आणि कोसेक इनव्हर्सचा पण डोमेन सेम आहे. तो आहे आर मायनस -1 to 1, आर मायनस -1 to 1. म्हणजे जसं साइन फंक्शनसाठी आपण म्हणतो की साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू नेहमी याच इंटरवलमध्ये येतात, तसं सेक आणि कोसेकच्या व्हॅल्यू ही इंटरवल सोडून कोणताही रिअल नंबर येतो. त्याला खूप डीप थिंकिंग त्या फंक्शन्सवरती, त्याच्या व्हॅल्यूजवरती, त्याच्यावरती ठेवणं गरजेचं आहे. ते फंक्शन्सच्या डोमेन रेंज या सेक्शनमध्ये आपण पाहू. साइन आणि कॉस यांच्या व्हॅल्यू -1 आणि 1च्या मध्ये येतात. सेक आणि कोसेक त्यांचे रेसिप्रोकल असतात, म्हणून सेक आणि कोसेकच्या व्हॅल्यू या इंटरवलमध्ये येत नाहीत. -1 to 1 सोडून बाकी सगळे रिअल नंबर येतात. पण हा त्याचा डोमेन झाला. रेंज काय? तर सेक इनव्हर्सची रेंज असते 0 to π एक्सेप्ट π/2. का? कारण सेक π/2 ची व्हॅल्यू कुठे एक्झिस्ट होते? कॉस 90 किती असतो? 0. कॉस 90 0 म्हणजे सेक 90 किती? खूप जास्त डीपमध्ये मी याच्यासाठी जात नाहीये, कारण मला माहिती आहे की तुम्ही कितपत तुमच्या लक्षात आहेत व्हॅल्यूज. सेक म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल असतो. मग सेक 90 जर 0 आहे, कॉस 90 जर 0 आहे, तर सेक 90 म्हणजे त्या 0चा रेसिप्रोकल. 0चा रेसिप्रोकल म्हणजे 1/0 आणि 1/0 म्हणजे असतं इन्फिनिटी, जी की एक्झिस्ट होत नाही व्हॅल्यू. मग सेक 90 इन्फिनिटी येतो, तो एक्झिस्ट होत नाही, म्हणून 90 डिग्री हा अँगल सेक इनव्हर्सच्या रेंजमध्ये येत नाही. याच्या लक्षात, कॉस 90 ची किंमत 0 असते, कॉस 90 ची किंमत 0 असते. सेक 90 ची किंमत 1/0 असते. 1/0 म्हणजे इन्फिनिटी, जो की एक्झिस्ट न होणारा आहे. सेक 90 ची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही, म्हणून -π/2. आणि त्यामुळे याची रेंज काय? 0 to π एक्सेप्ट π/2. कॉस इन्व्हर्सचीच येते, पण त्यात π/2 येत नाही, कारण सेक π/2 इन्फिनिटी असतो. सिमिलर टू दॅट कोसेक इन्व्हर्स, त्याला रेफरन्स घ्यायचा साइन इन्व्हर्सचा. साइन इन्व्हर्सचा रेफरन्स घ्यायचा -π/2 to π/2 एक्सेप्ट 0. 0 सोडून बाकीचे. का? पुन्हा तेच रिझन, साइन 0 ची किंमत 0 असते, कोसेक 0 ची किंमत 1/0. 1/0 म्हणजे इन्फिनिटी. याचा अर्थ 0 या व्हॅल्यूसाठी कोसेक एक्झिस्ट होत नाही, आणि म्हणून तो रेंजमध्ये येत नाही. ओके. and cot inverse x
याचा डोमेन टॅन सारखाच असतो, ऑल रिअल व्हॅल्यूज, पण रेंज असते 0 to पाय. ओपन इंटरवल. कॉस आणि कॉट मध्ये डिफरन्स लक्षात घ्या. इथे क्लोज इंटरवल आहे, इथे ओपन इंटरवल आहे. याचं ज्यावेळेस आपण भरपूर वेळा यूज करू एक्झाम्पल्समध्ये, ह्या रेंज पाठ करू, त्याच्यानंतर आपण फंक्शन्सच्या डोमेन रेंजच्या सेक्शनमध्ये हे प्रत्येकावरती डिटेलमध्ये डिस्कस करणार. थोडंसं उलट जावं लागेल, कारण प्रिव्हियस व्हॅल्यूजमध्ये तुमचा फंडामेंटल्स, डोमेन रेंज वगैरे हे नाही आहेत बऱ्याच जणांचे क्लिअर. ओके, मग प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय? अशी व्हॅल्यू जी या रेंजमध्ये येईल. प्रत्येकाची रेंज वेगळी आहे. साइन इनव्हर्स म्हटलं की ही रेंज पाहायची, कॉस इनव्हर्सची किंमत काढताना ही रेंज पाहायची. प्रिन्सिपल सोल्युशनला सोपं होतं, कोणतंही फंक्शन असलं तरी 0 to 2 पाय एकच इंटरवल. पण प्रिन्सिपल व्हॅल्यूसाठी मात्र प्रत्येक इनव्हर्स फंक्शन्ससाठी वेगळी रेंज आहे. ओके, गॉट दिस? Yes, sir. आता इथे याचं रायटिंग कंप्लीट करायचं आहे.